सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती शरद पवारांच्या भूमिकेविषयी। निकालाच्या धामधुमीतच भाजपला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याच्या पवारांच्या भूमिकेमागे नेमकं दडलंय तरी काय, ही चर्चा सुरू झाली आहे। 19 ऑक्टोबर 2014 वेळ दुपारी 3 वाजता। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ये फैसला किया है कि हम भारतीय जनता पार्टी को महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए हम मदद करेंगे। हम सरकार के बाहर से मदद करेंगे। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली। राज्यात सर्वात प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपचं कमळ फुलत असतानाच बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेसोबत कशी तडजोड होणार याची चर्चा सुरू झाली होती। शिवसेनेच्या नेत्यांनीही एकत्र येण्यास हरकत नसल्याचा सूर आळवला होता। मात्र त्याच काळात पवारांनी पाठिंब्याचा बॉम्ब टाकून शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर उद्ध्वस्त करून टाकली। भाजपचा निर्णय तुर्तास तरी गुलदस्त्यात असला तरी आता या सौदेबाजीत शिवसेना कमजोर पडली एवढं नक्की। 24 तासांनंतर दिनांक 20 ऑक्टोबर 2014 वेळ दुपारी 1 वाजता। शिवसेनेने नेतृत्व करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादींना मदत करावी, पण ती संख्या बघितल्याच्या नंतर सेनेचे 60 आणि आपल्या लोकांचे 40 आणि 40 80 अधिक 2 म्हणजे अगदीच 140 1-2 मतावर ते सरकार कितपत टिकलं असतं त्याची खात्री देता येते। आणि काँग्रेसच्या वतीनं स्वच्छ सूचना आमच्याकडे कोणी दिलेली नव्हती, प्रत्येक कोणी निवडून दिला होता। राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच अवघ्या 24 तासात शरद पवारांनी दुसरा स्फोट केला। शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी काँग्रेसनं गळ घातल्याचा दुसरा गौप्यस्फोट करून पवारांनी नवा संशय कल्लोळ निर्माण केला। आम्हाला गृहीत धरू नका हा संकेत त्यांनी भाजपलाही दिलाय। पवारांच्या या दोन्ही भूमिकांमागे नेमके हेतू काय आहेत? भाजपला पाठिंबा कशासाठी? महायुती तुटण्याच्या प्रक्रियेत शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वादानंतर आता पाठिंब्यासाठी वाद घडू नये अशी पवारांची प्रामाणिक इच्छा आहे का? राज्यातील प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेला चेकमेट देण्याचा हा पवारांचा प्रयत्न आहे? घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सेफ करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे? केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसोबत नवी समीकरणं निर्माण करण्याची ही पवारांची सुरुवात आहे? शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकीकरणाचा गौप्यस्फोट कशासाठी? शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव देणारी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप या नव्या समीकरणावर टीका करू शकणार नाही। सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपनं राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला कमी लेखू नये। शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपनं गृहीत धरल्यास शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असा तिसरा पर्याय खुला आहे। मिस्टर अनप्रेडिक्टेबल हे बिरुद शरद पवारांनी निकालानंतर अवघ्या 24 तासात पुन्हा एकदा सिद्ध केलं। नेमकं शरद पवार यांच्या या भूमिकेमागे काय असू शकेल? पवारांनी या निमित्तानं एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत का? पवारांच्या खेळीचे अर्थ लगेच कळत नाहीत असं म्हणतात। आता जनतेला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं काही दिवसात तरी मिळतील अशी आशा बाळगायला हवी। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।